तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज बोराडे यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आपण आलो होतो श्री बाल दिगंबर प्रसन्न सोनू शेठ भोपतराव कडाव यांचा वाढदिवसानिमित्त राजा 777 केसरी या मैदानामध्ये बोरीचीवाडी येते। आणि या मैदानात 84 गटामध्ये गटपास झालेली विजेती जोडी आपल्या समोर आहे। तर आपल्यासोबत दादा आहेत। दादा, प्रथमतः आपलं अभिनंदन। नमस्कार आणि तुमची गाडी 84 गटामध्ये गटपास झाली। दादा, कसा आहे आनंद आजचा? सर्वप्रथम आज आम्ही बोरीचीवाडी या ठिकाणी सोनू शेठ भोपतराव यांच्या वाढदिवसानिमित्त गटाच्या शर्ती या ठिकाणी आयोजित केले होते। सर्वप्रथम मी दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो। सर्व नंदींचे आशीर्वाद सोनू शेठ भोपतराव यांना नक्कीच मिळतील, कारण आमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एवढी मोठी स्पर्धा आज पूर्ण ठाणा, रायगड, पुणे, सातारा, सांगलीवरून सर्व नंदी या ठिकाणी आलेत, कारण खरोखर दादांना आशीर्वाद देण्यासाठी आज हे नंदी या ठिकाणी आलेले आहेत। बरोबर। आणि दादा, या नंदीचं नाव काय सांगाल? हा केदार सुभाष शिंगटे यांचा सुंदर पाषाणी। हा सुंदर। आणि कुठल्या खांदी बोलतो दादा, काय सांगाल? हा का आतून बोलतोय, उजव्या खांदी। उजव्या खांदी। हा। मग परंतु 84 गटामध्ये कुठल्या खांदी पडला? आतूनच पडला, जे आहे त्याच नेहमी जेव्हा बोलतो त्याच डाव्या खांदी पडला डाव्या ना? खांदी पडला। म्हणजे खांदा चेंज केला तरी तो स्पीड तो स्पीड लागला। काय सांगाल सुंदर बद्दल, काय सांगाल? आता सुंदरचा जर बोलायला गेलो ना तर केदार सुभाष शिंगटे सर्वात जुना जाणता गाडी मालक। अच्छा। आणि आज त्यांनी गटपास केला, तर मागे पण जेव्हा घाटावर गेला होता तेव्हा पण सुंदरनी गटपास केला होता। आणि आम्हाला गॅरंटी होती आज का आम्ही गटपास 100% होणार, हे आम्हाला पूर्ण 100% खात्री होती। आणि आज आम्हाला त्यांनी आमचं अस्तित्व त्यांनी आज टिकवून ठेवलं, कारण मागे पण गटाला गाडी पास झाली होती सुंदरची। घाटावर पास झाली होती मागच्या वर्षी। तो हा नंदी घाटावर सुद्धा गटपास झालेला होता। आणि सेमीला आमची गाडी एक फक्त थोडी म्हणजे घासाघाशीत आमची गाडी सेमीला गेली। अच्छा। गावाचं नाव काय म्हटलं? पाषाणे। पाषाणे। तर मित्रांनो बघू शकता, केदार सुभाष शिंगटे पाषाणे यांचा सुंदर 84 गटामध्ये गटपास झालेला हा नंदी आहे। आणि दादा, याचे मालकांबद्दल काय सांगाल? आता मालक जर बोललं तर सुभाष शिंगटे आणि नितीन शिंगटे हे बैलगाडी क्षेत्रामधील दिलदार व्यक्तिमत्व। बरोबर। पूर्ण पंचक्रोशीत किंवा अड्ड्यात जर बैलगाडा कोणाचा असला तरी म्हणजे पाषाणीचे पहिले विचारतात सुभाष शिंगटे यांची गाडी आहे का? बरोबर। आज पण पाषाण्यामध्ये भरपूर नंदी आहेत, पण कोणी पण विचारायला कोणाचा बैल आहे, केदार सुभाष शिंगटे, नितीन शिंगटे यांची गाडी आहे का? आज त्यांचं अस्तित्व सुंदरनी या मैदानामध्ये टिकून ठेवलं। जेव्हा गाडी आमची पास झाली, आमचा एकही व्यक्ती या ठिकाणी समालोचन करत त्यांना सांगत गेले नाही, तरी तिकडे आमचं नाव त्यांनी पुकारला होता, केदार सुभाष शिंगटे यांचा सुंदर। म्हणजे जे एकदम जुने जाणते चकडे स्वार नावाजलेले। आणि दादा, याला पायरा कुठला होता, काय सांगा? पायरा हा पाषाणीचा होता। कुठला? हा नवीन खरेदी केली होती आम्ही, नखऱ्या म्हणून पाहू शकाल तुम्ही आपण। महाराष्ट्र ग्रुप पाषाणे आणि किशोर विषय, किशोर दौलत विषय यांचा नाव सांगा, याचं नाव सांगा दादा। नखऱ्या। तर मित्रांनो बघू शकता, नखऱ्या बघा हंबरतोय, गट पास करून आलेला आहे। तर नखऱ्याबद्दल काय सांगाल दादा? नखऱ्या म्हणजे आम्ही रेवती ज्ञानेश्वर धुळे आणि जगदीश पंढरीनाथ धुळे यांच्याकडनं आम्ही 4 महिन्यापूर्वी आम्ही खरेदी केली होती। म्हणजे जेव्हापासून आम्ही खरेदी केली ना त्याची, कारण तेव्हापासून त्यांनी आम्हाला सतत गुलाला ठेवलेलं आहे। म्हणजे कधीच त्यांनी आम्हाला नाराज केलं नाही। आज त्यांनी आम्हाला असं म्हणजे का आम्ही त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही। या दोन्ही अपरिचित जोडी म्हणजे आता आम्ही इथे या ठिकाणी डिक्लेअर करतो, मी माझ्याकडे शब्द नाही त्यांच्यासाठी आज बोलायला। आणि पावती तर तुमच्या नावाने होती, काय बोलाल? पावती म्हणजे आम्ही पावती फाडली होती किंवा त्यांनी फाडली होती, असं आमचा नावाचा काहीच नाही। शिंगटे जरी फाडली असती तरी त्यांचं नाव, आम्ही फाडली तरी आमचं नाव, आणि हा नंदी त्यांच्याच गोठ्यावर असतो, आम्ही नावासाठी पलतच नाही। दादा, हा नियोजन कधी झाला, काय सांगाल? नियोजन म्हणजे हा भरपूर तसं बोलला तर एक सकाळीच नियोजन झाला, दुपारपासूनच असा पकडा। कधी? काल? हा, कालच असा। एक दिवस बाकी होता तरी नियोजन झालं? रात्री एक 8, 9, 10 वाजल्यापासून नियोजन झालंय अचानक। म्हणजे अचानक धक्का दिलेला आहे तुम्ही? अचानक आम्ही बॅनर काय नव्हतं सोडलं, आम्ही अचानक आपली जोडी पालवायची म्हणून आपला असा विषय। अच्छा। हा, आमचा बॅनर तुम्हाला कुठेच दिसणार नाही, कारण नखऱ्या का या ठिकाणी बोरीच्या वाडीला पालणार आहे गटामध्ये, असं आमचा बॅनर वगैरे काहीच नाही। आम्ही अचानक आमची जोडी या ठिकाणी पाला। नखऱ्याबद्दल काय सांगाल दादा? आता नखऱ्या म्हणजे हा जर बोलायला गेलो ना का शिस्तीचं बैल आहे, का त्याला कोणत्याही खांदी टाका, उजव्या खांदी किंवा डाव्या खांदी टाका, हा शिस्तीचा बैल आहे। आणि आज त्यांनी या पाषाणकरांचं नाव त्यांनी या नखऱ्याने आणि सुंदरने आज टिकून ठेवलं। आणि पूर्ण आज आम्हाला गाव या ठिकाणी आम्हाला सपोर्टसाठी आलेला आहे। महाराष्ट्र ग्रुप पाषाणे, दुर्गामाता ग्रुप पाषाणे, सर्जा ग्रुप पाषाणे, सुंदर ग्रुप पाषाणे, महबूब ग्रुप पाषाणे, लक्की ग्रुप पाषाणे, एका ग्रुप पाषाणे, असे सर्व ग्रुप आहेत। आणि जेवढे आमच्या ग्रुपचे नंदी आहेत आणि लारा ग्रुप खाड्याचा बाडा, हे सर्व जे होते त्यांनी आज आम्हाला सर्वांनी मदत केली, कारण आम्हाला जोडी ही पाषाणेची जिंकली। सर्व बैलगाडा मालक एकत्र झाले आणि आम्ही एकत्र जल्लोष केला। बस दादा, अजून काय पाहिजे? बघा, पाषाणे गावातली एक जोडी
गटपास झालेले आहे. परंतु पाषाण या गावात भरपूर असे नंदी आहेत, भरपूर असे त्यांचे नंदी आहेत. परंतु सर्वजण आज तुम्ही इकडे बघू शकता, दाखवा कॅमेरावर, पब्लिक दाखवा, बघू शकता संपूर्ण ग्रुप कुठलाही असो, भले वेगवेगळे बैल असो, परंतु गावातला 1-2 नंदी गटपास झालेत आणि त्याचा आनंद घेण्यासाठी ही सर्व एकत्र जमलेले आहेत. म्हणजे एकजूटपणा यातून दिसून येतो. दादा काय सांगा? विषय असा आहे की जेव्हा आम्ही बिनजोडची शर्यत असो, लकी ग्रुप असो किंवा यक्का ग्रुप असो, महाराष्ट्र ग्रुप, महबूब ग्रुप किंवा लारा ग्रुप, सुंदर ग्रुप, जे असेल ना, ज्याची गाडी खाली जाईल ना त्याची गाडी सर्व सोडायला जातील. आज पण नखऱ्याची आणि सुंदरची गाडी होती, बाकी गाडी सगळी तिकडे सोडायला होती, बाकी इकडे आम्ही इकडे नव्हतो, बाकी सगळा ग्रुप इकडं गाडी धरालो होती. बघा म्हणजे अजून पण पॉवरफुल आहे, डरकाले मारते. 100%. आणि यांचे मूळ पहिलेचे मालक आपल्या सोबत आहेत, जगदीश दुले या ठिकाणी जगदीश शेठ. काय सांगाल? थांबा एक मिनिट. काय सांगाल दादा तुमच्या दावणीचा आनंदी नखऱ्या आणि आज बोरीच्या वाडीचा या सीझनचा पहिला मैदान सोनूशेठ भोपतराव यांच्या नावाने इथे झालाय आणि त्या मैदानामध्ये पाषाण या गावातील तुमच्या दावणीचा नंदी गटपास झालाय. दादा काय सांगाल? ना आज खूप आनंद वाटतो, सगळ्यांना आनंद झाला नखरा गटपास झाल्यामुळे. आणि काय सांगाल मालकांबद्दल? आता याचे आताचे मालक काय बोलतात? आपला नंदी हा घरच्या घरीच राहिला, म्हणजे कुठेच काय लांब, सगळी पोरं चांगली आहेत, त्यांच्या नियोजनाने बैल पळतो, चांगलं वाटतो. म्हणजे कसं काय त्याच्याबद्दल नौखी मुलं आहेत, नियोजन कसं घट झाला का दादा? काय नियोजन चांगलं आलं, नियोजन चांगलं, पोरांनी सगळे साथ दिली, त्यामुळे आज नियोजन सक्सेस झाला. आणि गटपास झाला यापेक्षा आनंद काय? गटपास झाला याच्यापेक्षा आनंद काहीच नाही. गटपास झाला म्हणजे लय मोठी गोष्ट आली, गटपास होणं याच्यात, त्याच्यापेक्षा आनंद कोणताच नाही. हा आनंदाचा क्षण आहे दादा, मेन म्हणजे. तर मित्रांनो बघू शकता इथे 910 गाड्या होत्या आणि या गाड्यांच्या मध्ये साधे बैलगाडा मालक आहेत आणि इथे गटपास होणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. तो या सर्व जे इथे मित्रमंडळी त्यांचे गाववाले दिसत आहेत, सर्वांना आनंद झालेला आहे. गटपासचा आनंद आहे. सेमीला काही होता आता? काय सेमीला पण होईल, शक्यतो आहे, 100% गाडी लागणार सेमीला. परंतु गटाचा पास होण्याचा आनंद भरपूर आहे. भरपूर आनंद आहे, सगळ्यांना आनंद वाटतो. गटपास झाली आपली घरची गाडी, लय आनंद झाला सगळ्यांना. आणि तुम्हालाही आनंद झाला? मला तर फुलच आनंद झाला, कारण नकराने जे आज म्हणजे वाटला काहीतरी का आपला बैल गटपास झाला आहे. म्हणजे शेवटी बघा, तुम्ही जरी विक्री केलेली असली कुमार मितांश किशोर विषय यांना, परंतु तुमचा नाव देखील प्रत्येक क्षणी जेव्हा जेव्हा गुलाल होईल तेव्हा तेव्हा जगदीश पंढरनाथ धुले हा नाव दिसतोय. काय सांग? 100% नाही, मला तर याच्याबद्दल खूपच आहे. म्हणजे कुठे जाऊ माहिती, प्रत्येक आज गावातली इतकी वासर आली, प्रत्येकाला त्यांनी साथ दिली. असं एक पण बैल नाही का त्यांनी प्रत्येक बैलाचा टाकलं नाही, प्रत्येकाला तो घेऊनच आला म्हणजे सरळच. आणि असं बाहेर नाही जाणार, काय नाही, स्टेट पळणार, प्रत्येकाला घेऊन सरळ पळणार. एकदम शिस्तीचा बैल आहे दादा. बैल हा बैलच असं म्हणजे नाही प्रत्येक गावात तर 1 नंबरलाच आता आहे सध्या बैल. सध्या पाषाणीमध्ये पडला तर 1 नंबरलाच आहे. नखरा 1 नंबर. आणि कोणाच कधी नाराज नाही केला बैलांनी, का कोणाला दिला नाही, काय नाही. माझ्याकडे पण असं किंवा तुमच्याकडे पण असं कधीच कोणाला नाही केला, पण नाही पानानं केला, मी पानानं केला नाही, म्हणजे गर्व केलाच नाही बैलाबद्दल. कोणी पण आला, कोण बोला पाहिजे तर लगेच दिला, या बैला अशी आहे. बघा, बैलगाड्या क्षेत्रामध्ये गर्व चालत नाही मित्रांनो, मी पणा इथे चालत नाही. इथे मन साफ ठेवा, देव तुमच्या पाठीशी आहे, कोणाला फसवू नका, फसवणूक करू नका, मन साफ ठेवा, तुमच्या पाठी देव राहणार आणि तुम्ही गुलालात राहणार. दादा काय सांगाल? ही जोडी परत आम्हाला दिसेल का पालताना? 100% पळताना दिसणार एकदम. आणि स्पीड कसा लागला दादा? स्पीड म्हणजे जो खालून जो स्पीड लागला होता ना, तो शेवटपर्यंत स्पीड लागला आणि सेमीला सुद्धा हा स्पीड असेल. सगळ्या गटांपेक्षा ही गाडी टॉपला आली, म्हणजे प्रत्येक गटामध्ये घासाघासी झाले, अंतरात गटपास झाले एवढ्या 100 गटापैकी. प्रत्येक गाडी म्हणजे टॉपअप झालेत, पण ही गाडी अंतरात झाली. आणि आता अपेक्षा असतील की बाबा सेमीला पण काहीतरी चमत्कार व्हावा. आणि दुसऱ्या बोला काय, आता हे गावातले सर्व ग्रामस्थ मंडळ आलेत, त्यांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करतोय, कारण सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट केलं. कारण बैलगाडा क्षेत्र म्हणजे एक आणि दोघांचं काम नाहीये. गावातली सर्व ज्येष्ठ व्यक्ती आलेत, सर्वांचे नाव घेणं या ठिकाणी शक्य नाहीये, पण आले सर्व जे ग्रामस्थ आहेत त्यांचे सर्व मी आभार व्यक्त करतोय. आणि मेन म्हणजे नरेश धुले जो सुट्टी मेकर आणि बबलू चाचा बरोबर त्यांचा, आणि पारस शेलके त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. कारण आपण या ठिकाणी मानस असेल किंवा प्रेम असतील त्यांनी देखील, आणि मानव त्यांनी देखील चांगली या ठिकाणी सुट्टीचं नियोजन करत असतात, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. आणि मेन गोष्ट म्हणजे बबलू चाचा आमचा, म्हणजे त्याचं नियोजन बबलू शिंगटे आणि केदार शिंगटे आणि नरेश धुले. मला मी सांगू इच्छितो मित्रांनो, मयूर शिंगटे यांचा मला 2 दिवसापूर्वी फोन आला. ते म्हणाले की बाकी मला काय कोणाचं हे नाही, पण नखऱ्यावर माझा एवढा जीव आहे ना, बोलतो भरपूर जीव आहे, भरपूर प्रेम आहे, मी नखऱ्यासाठी कुठेही यायला तयार आहे. म्हणजे ते नखऱ्यासाठी एवढा जीव काढतो ना हा मुलगा. ड्रायव्हर पण आहे, सुट्टी मेकर पण आहे, ऑलराऊंडर आहे आणि त्यांच्याच गोठ्यावरती आनंदी असतो. आणि एवढा प्रेम आहे या मुलाचा
आणि सर्व नखऱ्याचा नियोजन मयूर शिंगटे, केदार शिंगटे आणि मेन बादशाह आमचा कुठे बसलाय पाषाणीला केतन विषय याच्या नियोजनात ही जोडी पाळलेली आहे मित्रांनो. मी त्याचं नाव आवर्जून घेईल कारण हा नियोजन केतन विषयाच्या हातातून घडलेलं आहे. खरं तर बबलूची तब्येत देखील बरोबर नव्हती, सुट्टीला अच्छा. होती ते पण थोडी शेवटी dim मात्र दिसतंय. कारण तरी आला. कारण माझे का नंदीवर प्रेम आहे, एकदा तब्येत एकदम खूप खराब होती तरी सुद्धा नंदीवर प्रेम होतं, त्याचे देखील मी आभार व्यक्त करतोय या ठिकाणी. आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय. सर्वांनी असंच प्रेम करा आणि असंच आता सेमिनासाठी सर्वांनी उपस्थित राहा. आणि धन्यवाद. बघू शकता मित्रांनो, आपण छोटीशी मुलाखत घेतली आणि इकडे गर्दी बघू शकता, पूर्णपणे अर्धा पाषाणे गाव इथे आपल्याला दिसतोय. आणि या नंदीवरचं प्रेम आणि ही या नंदीवरची असलेली ओढ ही सर्वांना दिसून येते. आणि ही मुलाखत इथे संपवतो आणि यांना मी सेमीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.